नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत खूपच सोपे, पौष्टिक आणि झटपट तयार होणारे राजगिरा लाडू. हे लाडू उपवासासाठी, लहान मुलांसाठी तसेच रोजच्या खाण्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आहेत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी राजगिरा घेतला आहे. आता याच्या आपल्याला लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. त्याकरिता इथे मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे राजगिरा घालणार आहे. आता हा राजगिरा आपल्याला फुलवून घ्यायचा आहे. कढईमध्ये राजगिरा घालताना थोडा-थोडा घालूनच फुलवून घ्यायचा आहे. जास्त राजगिरा घातला तर त्याला फुलायला जागा मिळणार नाही. गॅसची आच मध्यम ते मंद ठेवून आपण राजगिरा फुलवून घेणार आहोत. जसं आपण पॉपकॉर्न बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या राजगिऱ्याच्या लाह्या बनवून घ्यायच्या आहेत. इथे मी सर्व लाह्या बनवून घेतलेल्या आहेत. आता या लाह्या आपल्याला चाळून घ्यायच्या आहेत. आता लगेच आपण लाडूचं मिश्रण बनवून घेऊया. त्याकरिता त्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं आणि विरघळलं की त्यामध्ये त्याच वाटीचा वापर करून 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. इथे मी साधा गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे. इथे आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही. गॅसची आच लहान ठेवलेली आहे. गूळ पूर्णपणे विरघळला आणि हलकेसे बुडबुडे यायला सुरुवात झाली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये राजगिऱ्याच्या लाह्या घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपलं लाडूचं मिश्रण बनवून तयार आहे. आता लगेच आपण लाडू वळायला घेणार आहोत. त्याकरिता इथे मी हाताला साजूक तूप लावून घेतलेलं आहे. हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. आपला पहिला राजगिरा लाडू बनवून तयार आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे मी सर्व लाडू वळून घेतलेले आहेत. हे लाडू हवाबंद डब्यामध्ये 10 ते 15 दिवस छान टिकतात. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. बघा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. अशाच सोप्या रेसिपीसाठी किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.